तर आज आपल्याकडे नवीन पाहुणा आलाय. ब्लॉग शेवटी पण बघा, सगळं सांगतो आणि आपल्या भावाला फॉलो पण करू. पब्लिक आज गावाकडे आलो आणि दुसऱ्या दिवशीच आपल्याला आईनं आपल्याला बँकेत नेलं. आपल्या आईचं काय काम होतं ते आपल्याला तर माहित नव्हतं, पण बँकेत आलो म्हणजे आपल्याला पळापळ नक्कीच होणार. पण बँकेत गेल्यावर गर्दी कधी नाही असं कधी झालं. बँकेत तर गर्दी नेबारच होती, त्यामुळे आपण बाहेर जाऊन जरा छोटीशी व्हिडिओ तर काढतो. तोपर्यंत आपल्या आईनं आपल्याला जेरॉक्स काढ लावले. आता इथूनच आपल्याला पळापळ सुरुवात होणार. किती तरी झालं तरी आपल्या आईसाठी आपल्याला करायचं. आपल्याच आईसाठी आपण केलं नाही तर मग कोण करणार? तर जास्त काय बँकेतलं फॉर्म भरणं माहित नव्हतं, त्यामुळे तिने मला तर बोलावलं आणि त्यासाठी मी कुठं पण याला कारण पॅन कार्डची जेरॉक्स पण काढली आणि बँकेत येऊन आईने सही पण केली. पण एकच गोष्ट म्हणजे बँक पासबुकची हे काढाय परत मागे जायचं. मला तर नको नको वाटायला लागले, पण बँकेत आल्यावर करायचं आपल्याला गरजेचं. फायनली आम्ही बँकेतले काम करून आम्ही घरी नाही जाता जाता घरी एक प्लेट भजी. स्टार्टिंगला हुक मध्ये पण बोललो की आपल्या घरी एक पाहुणा येणार आहे. आता तुम्हाला संध्याकाळीच भेटतो. जशी संध्याकाळ झाली तसं आपल्या पाहुण्याची पण एंट्री. पाहुण्याची आपल्याला गरज का नाही लागली, कारण की आपला पहिले माझर होतं, म्हणजे ते आपला बाबू आपल्याला सोडून गेला. किती दिवस झालं तरी आपला बाबू आपल्यापाशी नव्हता. आईला बोललो, वाईट तर वाटायला लागले की आपला बाबू आपल्याला सोडून गेला. किती दिवस झाला आपल्याला आलाच नाही, त्यामुळे आपण ही माझा आणला. कसं वाटतंय ते आपल्याला कमेंट करून सांगा. कमेंट मध्ये सांगा ह्याचं नाव काय ठेवा.